नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ उच्च न्यायालयाची पदभरती निघालेली आहे त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते तसेच प्रश्न मी निवडून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका। आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि नोकरीच्या बद्दल जाहिराती मी घेऊन येत राहतो। तर मित्रांनो, आता या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 100 उत्तर आहे बी 1906। आणि प्रश्न क्रमांक 2 आहे, मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, बाबर। आणि मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्य कितव्या घटना दुरुस्तीच्या द्वारे अंतर्भूत करण्यात आली आहेत? तर याचं उत्तर आहे ए, 42व्या घटनाद्वारे। प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, सातवाहन राजांची राजधानी कोणती होती? तर याचे उत्तर आहे चौथाचे बी, प्रतिष्ठान। आणि प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अमात्य कोण होते? तर प्रश्न 5चे उत्तर आहे ऑप्शन ए, रामचंद्र नीलकंठ मुजुमदार। प्रश्न क्रमांक 6 आहे, बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6चे उत्तर आहेत ऑप्शन सी, हेबियस कार्पस। हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 6चे। आणि प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे 7वाचा ए, 1955। आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, केंद्र शासनाच्या कायदेमंडळात कोणाचा समावेश होत नाहीत? तर याचं उत्तर आहे 8व्याचा ऑप्शन सी, पंतप्रधानाचा समावेश होत नाही। आणि प्रश्न क्रमांक 9 आहे, धन विधेयक सर्वप्रथम मध्ये मांडण्यात येते? तर याचे उत्तर आहे 9वाचे डी, लोकसभा व विधानसभामध्ये। प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतींकडून नेमणूक केली जात नाही? तर याचे उत्तर आहे 10चे ए, लोकसभेचे सभापती। आणि त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, सभापती, लोकसभेचे सभापती, उपसभापती व न्यायाधीश यांना टिंब-टिंबमधून वेतन मिळते? तर याचे उत्तर आहे 11चे ए, संचित निधी। आणि प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या राज्यातून अनुसूचित जमातीचे सर्वाधिक खासदार निवडून येतात? तर प्रश्न क्रमांक 12चे उत्तर आहे सी, मध्य प्रदेश। आणि प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकार कायदा लागू करणारे मुख्यमंत्री कोण? तर प्रश्न क्रमांक 13चे उत्तर आहे बी, विलासराव देशमुख यांनी लागू केला। प्रश्न क्रमांक 14 आहे, इंदिरा गांधी सर्वप्रथम कोणत्या वर्षी पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1966। आणि प्रश्न क्रमांक 15 आहे, न्यायिक पुनर्वलोकनाची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे? तर याचे उत्तर आहे ए, अमेरिका। प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद।